नमस्कार, लोकसंदेश न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। मी स्मिता यादव। पाहूया एक महत्त्वाची बातमी। सांगली जिल्ह्यातील गाजलेल्या अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि खून प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली आहे। या निकालामागे पोलिसांनी केलेल्या शास्त्रशुद्ध आणि कौशल्यपूर्ण तपासाची महत्त्वाची भूमिका असल्याचे मानले जात आहे। 6 फेब्रुवारी 2025 रोजी जत तालुक्यातील कर्जगी येथे 4 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती। या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली होती। या गंभीर गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला। तपासादरम्यान वैज्ञानिक पुरावे, साक्षीदारांचे जबाब, वैद्यकीय अहवाल आणि परिस्थितीजन्य पुरावे भक्कमपणे गोळा करून न्यायालयात सादर करण्यात आले। त्यामुळे आरोपीविरुद्धचा गुन्हा सिद्ध करण्यात यश आले। या तपासात पोलीस निरीक्षक संदीप कांबळे तसेच उमदी पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली। जिल्हा व सत्र न्यायालयाने सर्व पुराव्यांचा विचार करून आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली। या निकालामुळे पीडित कुटुंबाला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत असून सांगली जिल्हा पोलीस दलाच्या तपास कौशल्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। ही होती एक महत्त्वाची बातमी। अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी पाहत राहा लोकसंदेश न्यूज। धन्यवाद। अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, Facebook पेजला लाईक करा आणि Instaला फॉलो करा।